नमस्कार मित्रांनो, आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. चला तर जाणून घेऊया काय आहे आजचा स्पेशल रिपोर्ट. सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. महाराष्ट्रात आरक्षणाची गरज नाही असं वक्तव्य मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी केल्यामुळे त्यांचे तीव्र पडसाद उलटले आहे. तर मराठवाड्यात दौऱ्यावर असलेल्या राज ठाकरे यांनी ठिकठिकाणी मराठा समाजाच्या रोखाला सामोरे जावं लागत आहे. यातच ठाकरे यांनी कुणीही अडवू नये, राज्यभरात आंदोलने सुरू झाली नाही असं आवाहन देखील मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी केले. मराठ्यांनी अडवायचं आणि जाब विचारायचं असं ठरवलं तर मुंबईत जाऊन घचंडी धरून जाब विचारू शकतो एवढी क्षमता मराठ्यात आहे. मुंबईमध्ये मराठ्यांची किती ताकद आहे हे दाखवून देऊ असं जरांगे पाटील यांनी स्पष्ट बोलले आणि कोल्हापूरमधून त्यांनी सांगितलं. जरांगे पाटील म्हणाले की एखाद्या आंदोलनाची धार किती असते संख्येवर नाही तर निष्ठेवर अवलंबून असते. मराठा समाज झुकून देऊन काम करतो. मी 10 असो किंवा 10 लाख लोक असो त्यांच्यासमोर बोलतो. कोल्हापूर जिल्ह्यात आमची ताकद खूप आहे. निवडणुकीपूर्वी कोल्हापुरात किती आमची ताकद आहे ते सभेतून तुम्हाला कळेल. तर आमचे माणसं सगळ्या मतदारसंघात काम करत आहेत तर आम्हाला पाठिंबा देणाऱ्या निवडणुकीत मदत करू. जे विरोध करतात त्यांना पाडू. सगळ्यांच्या छाताडावर बसून ओबीसीतूनच आरक्षण घेऊ. ओबीसीतून मोठ्या जातींनी ओबीसीतील छोट्या जातीचा किती फायदा केला, मग आमच्यामुळे त्यांना किती तोटा होणार असा सवालही जरांगे पाटील यांनी उपस्थित केला. सत्तेतील मंडळी आमच्यातील लोक सापळा रचून पोळत आहेत तर पोळलेल्या लोकांना विरोधात पत्रकार परिषद घेण्याचं सांगित आहेत असं देखील त्यांनी म्हणाले. मी माझ्याच आहे आणि देशातील हे पहिलं आंदोलन आहे की जे वर्षभर चालले असं देखील जरांगे पाटील यांनी म्हणाले. तर मित्रांनो, याविषयी आपलं काय मत आहे आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आणि राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळतील. तूर्तास धन्यवाद. जय महाराष्ट्र.